नमस्कार, KMM मराठीमध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर। पश्चिम घाटात मुसळधार पावसाने राकसकोप जलाशय तुडुंब भरला। आगामी काळात पिण्याच्या पाण्याची सुटली समस्या। आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिली माहिती। सांगली जिल्ह्यातील मालगाव ठिकाणी वारकऱ्यांना मारहाणीत 3 जण गंभीर जखमी। जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात करण्यात आले दाखल। बेळगाव जिल्ह्यात 421 केअर सेंटरची केली पूर्वतयारी। महसूल, पोलीस व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर घेतली बैठक। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली माहिती। आता पाहूया सविस्तर बातम्या। राकसकोप जलाशय पूर्णपणे भरल्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची समस्या सुटेल असे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले आहे। पश्चिम घाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारा राकसकोप जलाशय पूर्णपणे भरला असून अतिरिक्त पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे। शुक्रवारी महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाहणी केली। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की बेळगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून आगामी काळामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी वरुण रायाने कृपा केली आहे। ಕಳೆದ ಒಂದು ವಾರದಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಈ ರಕ್ಕಸಕೊಪ್ಪ ಕ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಏರಿಯಾ ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ಸತತವಾಗಿ ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇರೋದರಿಂದ ಆ ರಕ್ಕಸಕೊಪ್ಪ ಜಲಾಶಯ ಈಗ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ತುಂಬಿದೆ। ಟೋಟಲ್ ಇದು 2475 ಫೀಟ್ ಇದೆ, ಮೀನ್ಸ್ 0.69 TMC। ಆಲ್ರೆಡಿ ಇದು 2474 ಫೀಟ್ ಆಲ್ರೆಡಿ ನೀರು ಬರ್ತಿದೆ। ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಇನ್ಫ್ಲೋ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ। ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಈಗ ಗೇಟ್ ನಂಬರ್ 3 and 5 4 ಇಂಚ್ವರೆಗೆ ಅದನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಈ ಏನು ಹಿನ್ನೀರಿದೆ ಓಪನ್ ಮಾಡಿದಂಥ ಗೇಟ್ನಿಂದ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಹಿನ್ನೀರು ಮಾರ್ಕಂಡೇಯರಿವರೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ। ಇನ್ಫ್ಲೋ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದರಿಂದ ಇನ್ನು ನಾವು ಸಂದರ್ಭ ನೋಡಿಕೊಂಡು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಗೇಟ್ ಓಪನ್ ಮಾಡಬೇಕಾ ಅಥವಾ ಇನ್ನೂ ಹೈಟ್ ಓಪನ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ತಾಂತ್ರಿಕ ಸಿಬ್ಬಂದಿ ಜೊತೆ ಚರ್ಚಿಸಿ ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತೀವಿ। ಈಗ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೀಟಿಂಗ್ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ KUDFC ಅಭಿಯಂತರರಿದ್ದಾರೆ, ಕರ್ನಾಟಕ ಅರ್ಬನ್ ವಾಟರ್ ಸಪ್ಲೈ ಬೋರ್ಡ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಆಮೇಲೆ LNT ಇದ್ದಾರೆ, ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ। ಈಗ ಒಂದು ವೇಳೆ ಇದೇ ರೀತಿ ನಮಗೆ ಮಳೆ ಜಾಸ್ತಿ ಆದರೆ ನೀರಿನ ಪ್ರಮಾಣವೂ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ। ಇದರಿಂದ ಹಿಂಡಲ್ಗಾದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಂಪ್ ಹೌಸ್ ಏನಿದೆ ಸಬ್ಮರ್ಜ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಚಾನ್ಸಸ್ ಇದೆ। ಸಬ್ಮರ್ಜ್ ಆದರೆ ನಮಗೆ ಡ್ರಿಂಕಿಂಗ್ ವಾಟರ್ ಸಿಟಿಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಆಗುತ್ತೆ। ಅದಕ್ಕೆ ಸಬ್ಮರ್ಜ್ ಆಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ 2 HP ಒಂದು ಇದನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮೋಟ್ರ್ ಇದನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಯಾಕಂದರೆ ಸಬ್ಮರ್ಜ್ ಆಗದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಟ್ಯಾಂಕರ್ಗಳನ್ನು ರೆಡಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಜನರಿಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಇದೆ ನಾವು ಇಲ್ಲೇ ರಕ್ಕಸಕೊಪ್ಪದಲ್ಲಿ ಏನು ಇನ್ಫ್ಲೋ ಇದೆ, ಈಗ ನಮಗೆ ಇನ್ಫ್ಲೋ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ಔಟ್ಫ್ಲೋ ಅಂದರೆ ನಾವು ನೀರು ಹೊರಗಡೆ ಬಿಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಡಿಮೆ ಇದೆ। ಇನ್ನೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇವತ್ತು ಸಾಯಂಕಾಲವರೆಗಿನ ಸಿಚುವೇಶನ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತೀವಿ। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। मिरज तालुक्यातील मालगावमध्ये किरकोळ कारणावरून वारकऱ्यांना बेदम मारण्याची घटना घडली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच्या मालगावमध्ये किरकोळ कारणावरून वारकऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। मारहाणीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते सुरेश राजूकर, वारकरी परशुराम जाधव आणि ट्रक चालक श्रीकांत मनवाडकर हे 3 गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। आषाढी वारीसाठी बेळगावच्या तुरमुरी गावातील सुमारे 35 वारकरी पंढरपूरला गेले होते। विठ्ठलाचं दर्शन घेऊन वारकऱ्यांचा ट्रक नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून मिरज मार्गे बेळगावकडे जात होता। याच दरम्यान रस्ता चुकल्याने ते मिरज तालुक्यातील मालगाव या गावात पोहोचले। मालगावातील एका अरुंद रस्त्यावर ट्रक आल्यावर त्यावेळी गावातील एका कार चालकाचा वारकऱ्यांच्या ट्रक चालकाशी वाद झाला।
वाद झाल्यानंतर वारकऱ्यांचा ट्रक पुन्हा मिरजेच्या दिशेने जात असताना संबंधित कार चालक आणि स्थानिक इतर गावगुंडांनी ट्रक चालकासह गावगुंडावर लक्ष्मीनगर येथे हल्ला केला। या हल्ल्यामध्ये पुरुष वारकऱ्यांसह अनेक महिला वारकरीही जखमी झाल्या आहेत। मारहाणीनंतर संबंधित गावगुंडांच्या विरोधात वारकऱ्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। मुसळधार पावसामुळे आम्ही महसूल, पोलीस आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले आहे। बेळगाव जिल्ह्यामध्ये 4-5 दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने आम्ही महसूल, पोलीस आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले। कृष्णा नदीमध्ये केवळ 65,000 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याचे त्यांनी शनिवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದಿನ ಒಂದು 4-5 ದಿವಸದಿಂದ ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಅದರಿಂದ ನಾವು ರೆವಿನ್ಯೂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು, AC, ತಹಶೀಲ್ದಾರ್ಗಳು, ಅದೇ ರೀತಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು, ನಮ್ಮ SP ಮತ್ತು ವಿವಿಧ ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆ ಮುಖ್ಯಸ್ಥರು, CEO ಅವರು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಒಂದು 4-5 ಮೀಟಿಂಗು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಪ್ರತಿಯೊಂದು ತಾಲೂಕಿಗೆ ಹೋಗಿ ಭೇಟಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೂ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ। ಸದ್ಯಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮಳೆಯಿಂದ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ। ಈಗ 3 ರಿವರ್ ಸಿಸ್ಟಮ್ಸ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ। ಒಂದು ಘಟಪ್ರಭಾ, ಇನ್ನೊಂದು ಮಲಪ್ರಭಾ, ಮತ್ತೆ ಮೂರನೇದು ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ಕ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಏರಿಯಾನಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಏನು ನೀರು ಬರುತ್ತೆ ಅದರಿಂದ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ। ಬಟ್ ಕೃಷ್ಣಾ ನದಿದು ಕ್ಯಾರಿಂಗ್ ಕೆಪಾಸಿಟಿ ಏನಿದೆ 2 ಲಕ್ಷ ಕ್ಯೂಸೆಕ್ ಮೇಲೆ ಇದೆ। ಸೊ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಬರೀ ಒಂದು 65,000 ಕ್ಯೂಸೆಕ್ ಇನ್ಫ್ಲೋ ಇದೆ। ಸೊ ಕೃಷ್ಣಾ ರಿವರ್ ಬೇಸಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ। ಘಟಪ್ರಭಾ ನಾನು ಹೋಗಿ ಪರ್ಸನಲಿ ಅಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಅಲ್ಲಿ 3 ರಿವರ್ ಸಿಸ್ಟಮ್ಸ್ ಹೋಗಿ ಸೇರುತ್ತೆ। ಒಂದು ಮರ್ಕಂಡೆಯ, ಮತ್ತೆ ಹಿರಣ್ಯಕೇಶಿ ಹಾಗೂ ಘಟಪ್ರಭಾ, ಇವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಹಿಡಕಲ್ ಡ್ಯಾಮ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸೇರುತ್ತೆ। ಹಿಡಕಲ್ ಡ್ಯಾಮ್ದು ಟೋಟಲ್ ಗ್ರಾಸ್ FRL ಅಲ್ಲಿ 56 TMC ನೀರಲ್ಲಿ 51 TMC ನೀರನ್ನು ಅಲ್ಲಿ ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುತ್ತೆ। ಗ್ರಾಸ್ ಕೆಪಾಸಿಟಿ ಅದಕ್ಕಂತ ಡೆಡ್ ಸ್ಟೋರೇಜ್ ಸೇರಿರುತ್ತೆ, ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ। ಸೊ ಲೈಫ್ ಕೆಪಾಸಿಟಿ ಏನಿದೆ ತಾವು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ 51 TMC ಇರುತ್ತೆ। ಅದರ ಪೈಕಿ ಈಗ 32 TMC ತನಕ ನೀರಲ್ಲಿ ನಾವು ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಸದ್ಯಕ್ಕೂ ಆ ಸಿಸ್ಟಮ್ ಅಲ್ಲಿನೂ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ। ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಲ್ಲಿ ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಸದ್ಯಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ವಾಡಿಕೆ ಮಳೆಗಂತ ಒಂದು 37% ಜಾಸ್ತಿ ಮಳೆ ಆಗಿದೆ। ಅಲ್ಲಿ 13 ಬ್ರಿಡ್ಜ್ಗಳು ಮುಳುಗಡೆ ಆಗಿದೆ। ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಯಾಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ರೆವಿನ್ಯೂ ಮಿನಿಸ್ಟ್ರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳು ನನ್ನ ಜೊತೆ, SP ಅವ್ರ ಜೊತೆ ಮತ್ತು CO ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ। ಅವರ ನಿರ್ದೇಶನದಂತೆ ನಾವು ಈ 13 ಬ್ರಿಡ್ಜ್ಗಳಲ್ಲಿ ಬ್ಯಾರಿಕೇಡಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಹಾಗೂ ಪರ್ಯಾಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ರೂಟ್ ಹುಡುಕಿ ಅಲ್ಲಿಂದ ಡೈವರ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಚೋರ್ಲಾ ಘಾಟ್ ಹತ್ರ ಒಂದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಅಲ್ಲಿ ಹೆವಿ ವೆಹಿಕಲ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗಬಾರ್ದಂತ ಹೇಳಿ ಪ್ರೊಹಿಬಿಟರಿ ಆರ್ಡರ್ಸ್ ಇತ್ತು। ಆ ಆರ್ಡರ್ಸ್ನ ನಾವು ನಿನ್ನೆ ಸಂಜೆಯಿಂದ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಹೆಸರು ಏನಿತ್ತು, ಕನಮಡಿ, ಒಂದು ಆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಹೆಸರು ನಮಗೆ ಕುಸುಮಡಿ ಬ್ರಿಡ್ಜ್। ಸೊ ಕುಸುಮಡಿ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಹತ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಹೆವಿ ವೆಹಿಕಲ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಇರಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರೊಹಿಬಿಟರಿ ಆರ್ಡರ್ಸ್ ಮುಂಚೆಯಿಂದ ಇತ್ತು। ಈಗ ಚೋರ್ಲಾದಿಂದ ಬರೋ ಮಲ್ಟಿ ಆಕ್ಸಿಲ್ ವೆಹಿಕಲ್ಸ್ನು ನಾವು ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಿಲ್ಲಿಸಿ ಡೈವರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಖಾನಾಪುರ್ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಒಂದು 20 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಪೀರನ್ವಾಡಿಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಈಗ ರಸ್ತೆವನ್ನು ಕುಸುಮಡಿಯಲ್ಲ, ಸೊ ಪೀರನ್ವಾಡಿಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪರ್ಯಾಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ। ಸಿಟಿ ಸೈಡಿಂದ ಹೋಗುವಾಗಲೂ ನಾವು ಈ ಒಂದು 20 ಮೀಟರ್ ಡೈವರ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ। ಬಟ್ ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ಲಾರಿಫಿಕೇಶನ್ ಏನಂದ್ರೆ, ಸಣ್ಣ ವೆಹಿಕಲ್ಸ್ಗೆ, ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ವೆಹಿಕಲ್ಸ್ಗೆ ಹಾಗೂ 4 ಟನ್ ಒಳಗಡೆ ಇರೋ ವೆಹಿಕಲ್ಸ್ಗೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಡೈವರ್ಷನ್ ಮಾಡಲ್ಲ। घटप्रभा जलाशयाची पाणी क्षमता 51 TMC आहे। 32 TMC पाणीसाठा झाला असल्याने कोणतीही अडचण नसल्याचंही त्यांनी सांगितलं। चोरला घाटातील कुसुमळी हा पूल मोडकळीस आला असून शुक्रवारपासून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। पडलेल्या घरांना NDRFच्या नियमांनुसार भरपाई देण्याची सूचना देण्यात आली आहे।
जिल्ह्यामध्ये 421 केअर सेंटरची पूर्वतयारी करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात निसर्गाचा आविष्कार आहे, पण कधीकधी हा निसर्ग जीवघेणे ठरत आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागावर निसर्गाने ओंजळ भरून आविष्कार केलाय. मात्र हाच निसर्ग येथील जनसामान्यांसाठी जीवघेणाही ठरतोय. पावसाळ्यातील स्थिती तर अत्यंत दयनीय असते. भीमगड अभयारण्यातील 13 गावांना पावसाळ्यात बेटाचं स्वरूप येतं. अशा वेळी कुणी आजारी असल्यास रुग्णाला उपचारासाठी अक्षरशः जिवंतपणी तिरडीवरून न्यावं लागतं. अशीच घटना शुक्रवारी आमगाव येथे घडली आहे. हर्षदा हरिश्चंद्र घाडी या 36 वर्षीय विवाहितेला अतिरक्तदाबामुळे त्रास सुरू झाला, पण रुग्णालयात न्यायला ना रस्ता ना वाहन. त्यामुळे गावकऱ्यांनी तिरडीसारख्या डोलीतून त्यांना 5 किलोमीटर खांद्यावरून वाहून आणलं. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. प्रशासनाने या भागात किमान रुग्णालयांची तरी व्यवस्था करावी अशी मागणी या घटनेनंतर जोर धरतीये. चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, बेळगाव. पाटील गल्ली येथे पावसाचं पाणी साचत असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जुन्या पुणे बेंगळूर रस्त्यावरील खासबाग पाटील गल्लीमध्ये पावसाचं पाणी साचत आहे. त्यामुळे दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागतीये. गल्लीमध्ये गटार नसल्याने ही समस्या दरवर्षीच उद्भवत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. अतिवृष्टीवेळी रस्त्यावरील पाणी घरामध्येही शिरतं, त्याचाही स्थानिकांना फटका बसतो. गल्लीमध्ये अंगणवाडीजवळ एक जीर्ण विहीर असून त्या विहिरीत प्रचंड प्रमाणात कचरा साचलाय. परिणामी परिसरात दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरात अंगणवाडीतील मुले खेळत असतात. कचऱ्याने तुंबलेल्या विहिरीमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार असा प्रश्न विचारला जात आहे. पाटील गल्ली खासबाग पाठीमागच्या साईडला रोडावर पाणी येऊन सगळं पाठीमागच्या विहिरीमध्ये जाऊन तिथला कचरा सगळा वर येऊन डेंग्यू मलेरिया या रोगांना आमंत्रण देण्याचे कारण झाले आहे. आणि तिथं अंगणवाडी पण आहे, त्यामुळे लहान लहान पोरांना पण त्रास होण्याचे लक्षणे आहेत. म्हणून इथे जरा येऊन आणि गटरसुद्धा पण नाही, त्याच्यामुळे पाणी सगळं रोडावर थांबतं. जाणाऱ्यांना येणाऱ्यांना फार त्रास आहे. म्हणून जरा येऊन बघून काम करून देण्याची कृपा करावी. सदानंद सुनगार, ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 21 ಪಾಟೀಲ್ ಗಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಳೀಯರಿಗೆ ಮಳೆಗಾಲದ ಕಾರಣ ತುಂಬ ತೊಂದರೆಗಳು ತಾಪತ್ರಯಗಳು ಉದ್ಭವಿಸುತ್ತಿವೆ. ಹಾಗೂ ಈ ಲೈನಲ್ಲಿ UGD ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸರಿಗೊಳಿಸಿಕೊಡಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಅಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರದ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಆಡುವುದು ಇದು ಮಳೆಗಾಲದ ಸೊಳ್ಳೆಗಳಿಂದ ಮಲೇರಿಯಾ ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರೆ ಡೆಂಗ್ಯೂ ಚಿಕನ್ ಗುನ್ಯಾಗಳಂಥ ರೋಗಗಳು ಹರಡುವ ಸಂಭವವಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಬೇಗನೆ ಇಲ್ಲಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸರಿಗೊಳಿಸಿಕೊಡಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಪಾಟೀಲ್ ಗಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯರು. स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष चालवल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकौन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या
कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ। दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया, पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे। आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम। साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात। साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गल्ली, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गल्ली, बेलगाम। विरामानंतर आपले स्वागत। कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन केली आहे, असे आमदार आसिफ शेख यांनी म्हटले आहे। कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन केली आहे, अशी माहिती आमदार आसिफ शेख यांनी दिली। त्यांनी शनिवारी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला। ಇವತ್ತೊಂದು ಪ್ರಿಲಿಮಿನರಿ ಮೀಟಿಂಗ್ ಡಿಸಿ ಸಾಹೇಬ್ ತಗೊಂಡ್ರೆ ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಮಿಟಿ ಫಾರ್ಮ್ ಆಗಿದೆ। ಕ್ಯಾಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಏರಿಯಾಸ್ ಯಾವ್ದು ನಾವು ತಗೋಬೇಕು, ಏನು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ, ಏನೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದೆ ಸ್ಟಡಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಇದೆ, ಬುಡಾ ಕಮಿಷನರ್ ಇದೆ, ಕ್ಯಾಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ಮೆಂಬರ್ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ MP ಸಾಹೇಬ್ ಇದ್ದಾರೆ, ನಾನು ಇದೆ। ನಮ್ಮ ಸಿಟಿ ಸಲುವಾಗಿ ಏನ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಸಲುವಾಗಿ ಏನ್ ಯಾವ್ದು ಏರಿಯಾ ತಗೋಬೇಕು, ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಏನ್ ನಾವು ಪ್ರಪೋಸಲ್ MOD ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು, ಅದು ನಾವು ಇವತ್ತು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಇದು ಪ್ರಿಲಿಮಿನರಿ ಇತ್ತು, ಹೆಂಗ್ ಫಾರ್ಮೇಶನ್ ಮಾಡೋದು, ಸರ್ವೆ ಹೆಂಗ್ ಮಾಡೋದು। ಟೋಟಲಿ ಈಗ ಎಷ್ಟು ಎಕರ್ ಅವ್ರದ್ದು ಬಾಳ್ ಕಡಿಮೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು ನಮ್ಗೆ, ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಎಲ್ಲ ಬಜಾರ್ ಏರಿಯಾ ಏನಿದೆ ಮತ್ತು ನಮ್ಗೆ ಡೈರಿ ಫಾರ್ಮ್ ಇದೆ ಮತ್ತು KLE ಆಪೋಸಿಟ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಇದೆ 700 ಎಕರೆ, ಮತ್ತು ಹೆಸರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಿಟಿಗೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಸಲುವಾಗಿ ಆಗ್ತೈತಿ। ಅದು ಎಲ್ಲ ಪ್ರಪೋಸಲ್ ಏನ್ ಮಾಡೋದು, ಈಗ ಇದು ಪ್ರಿಲಿಮಿನರಿ ಸ್ಟೇಜ್ ಇದೆ। ಈಗ ಮತ್ತೆ ಒಂದು 3-4 ದಿವಸ ಮತ್ತೊಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಆ ನಂತರ ಇಲ್ಲ, ಬರೀ ಕಮಿಷನರ್ಸ್ ಆಫೀಷಿಯಲ್ಸ್ ಇತ್ತು ಅಷ್ಟೇ, ಬರೀ ಆಫೀಷಿಯಲ್ಸ್। कॅन्टोन्मेंट हाऊसिंग क्षेत्र महानगरपालिकेकडे सोपवण्याची प्रक्रिया अवघड असून या प्रक्रियेत समितीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन पारदर्शकतेने काम पार पाडण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। कवलापूर वाडा येथे क्वालिटी कंपनीने पशुखाद्य निर्मिती केंद्र सुरू केल्याने गावकऱ्यांचा विरोध होत आहे। तीर्थकुंडये जवळील कौलापूरवाडा येथे क्वालिटी कंपनीचे पोल्ट्री फार्म आहे। त्यामुळे माशांचा प्रादुर्भाव वाढला असताना आता पुन्हा या कंपनीने पशुखाद्य निर्मिती केंद्र सुरू करण्यासाठी धडपड चालवली आहे। त्याला गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। प्रशासनाने देखील परवानगी नाकारली असताना कंपनी आततायीपणा करीत आहे। याबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळाला धडक देत निर्वाणीचा इशारा दिलाय। प्रकल्प बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेस नेते वकील ईश्वर घाडी यांनी दिलाय। आमच्या तालुक्यातील कुठल्याही पोल्ट्री व्यवसायाला विरोध नाहीये। विषय हा आहे, कौलापूरवाड्याच्या लोकांची तक्रार आहे ह्या क्वालिटी बद्दल, यांच्या पोल्ट्री फार्म बद्दल। तो गावापासून 100-200 मीटरच्या अंतरामध्ये आहे।
त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळं गावकऱ्यांनी पंचायतनी त्यांच्या ठराव तसा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेला आहे. तालुक्यातल्या ईओला दिलाय, तहसीलदार, ते गावकरी डीसीना वगैरे सीओना सगळ्यांना भेटलेले आहेत. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही कौलापूरवाडा ग्रामस्थांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत, उभेही उभे राहणार आहोत. त्याच्यामुळं आता आम्ही तहसीलदारांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी 3 दिवसाचा आम्ही मुदत दिलेली आहे त्यांना. 3 दिवसामध्ये ते काय पक्षी प्राणी काय असतील ते त्यांनी शिफ्ट करावेत आणि इथल्या लोकांच्या जीवनाशी आरोग्याशी खेळायचं क्वालिटीवाल्यांनी पण थांबवावं. आम्ही काँग्रेस पक्षातर्फे क्वालिटीला विनंती करतो, कंपनीला तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळू नका. कृपा करून तुम्हाला पण विनंती आहे, तुम्ही चांगल्या बाकीच्या ठिकाणी तुम्ही तुमची पोल्ट्री शिफ्ट करा. आज क्वालिटी पोल्ट्री संदर्भात जे आंदोलन झालं, हा फक्त क्वालिटी पोल्ट्री कौलापूरवाड्याशी संबंधित आहे की खानापूर तालुक्यातल्या सर्व पोल्ट्रीशी संबंधित आहे? हा फक्त विषय कौलापूरवाड्याच्या लोकांशी संबंधित आहे. हा कौलापूरवाड्याची जी ही फॅक्टरी आहे आमचा तेवढाच मर्यादित विषय आहे. खानापूर तालुक्यातला जो इतर पोल्ट्री व्यवसाय आहे त्याच्याशी या आंदोलनाचा काही संबंध नाही. शॉर्टकट मध्ये बोलायचं, थोडं एक वाक्य बोला. खानापूर तालुक्यामध्ये आज कौलापूरवाडा येतं या पोल्ट्री फार्माचा कौलापूरवाडीत गावासियांना त्रास होत असल्यामुळे आम्ही इथं आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि हे आंदोलन खानापूर तालुका काँग्रेस पक्षामार्फत घेतलेलं आहे. तेव्हा याच्यासाठी आम्ही DC, AC, लोकायुक्त व खानापूर तहसीलदार, तालुका पंचायत ईओ या सर्वांना निवेदन दिलेलं आहे. आणि प्रथमतः इथं ग्रामपंचायतला, बैलूर ग्रामपंचायतला, सर्व कमिटी त्यांच्या PDOना धन्यवाद द्यावं असं वाटतं, कारण त्यांनी सुद्धा एक ठराव मांडून या पोल्ट्रीचं परमिशन, कंस्ट्रक्शन परमिशन कॅन्सल केलेलं आहे. तेव्हा त्यांना सुद्धा धन्यवाद द्यावं तेवढं कमीच आहे. तेव्हा हा पोल्ट्रीचा व्यवसाय क्वालिटीवाल्यांनी कुठं गाव नाही, जवळ नाही अशा ठिकाणी जाऊन शिफ्ट करावा. आमचा खानापूर तालुका काँग्रेसचा विरोध क्वालिटी प्रोडक्टला नाही, परंतु जे गावाला लागून आहे प्रोडक्ट हा, आणि जे गावामध्ये माशा जेवताना हे करताना ज्या येऊन लोकांवरती रोगराई होत आहे तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनावर सुद्धा परिणाम याचा होत आहे. ही लोक प्रत्येक आठवड्याला जवळजवळ 7-8-10 विद्यार्थ्यांना, लहान मुलांना घेऊन हॉस्पिटलला जात असतात आणि तसं रिपोर्ट सुद्धा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना केलेला आहे. कन्नड बोलू द्या. ಕೌಲಾಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕೊಯ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲದೆ ಹಾಕಿರ್ತಾರೆ. ಅದು ಈ ಕೌಲಾಪುರ ಜನರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತದೆ. ದಯಮಾಡಿ ಇದು ಬಂದ್ ಆಗಬೇಕು. ಹಾಗೂ ಈ ಕೌಲಾಪುರ ಜನರಿಗೆ ಯಾವ ತರ ತೊಂದರೆ ಆಗುವಂತ ಕ್ರಮ ಪಂಚಾಯತಿನಾಗಲಿ ತಹಸೀಲ್ದಾರಿ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಮಾತನ್ನು ಜನರಿಗೆ ನಾನು ಹೇಳ್ಬಯಸ್ತೇನೆ. ಹಾಗೂ ನಾನು ಈ ಪೋಲ್ಟ್ರಿ ಫಾರ್ಮ್ ಬಂದವರಿಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಸಂಪೂर्ण ಇದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡ್ತೇವೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಹೇಳ್ಬಯಸ್ತೇನೆ. तहसीलदारांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. 3 दिवस त्यांना ज्या काय कोंबड्या असतील त्या खाली करण्यासाठी, आणि जर करता 3 दिवसानंतर त्यांनी जर कोंबड्या खाली केल्या नसतील तर ते प्रशासनाच्या वतीने त्यांनी पोल्ट्री फार्मचा कब्जा घेतो असं सांगितलेले आहेत. आणि याची जर अंमलबजावणी झाली नसेल तर पुन्हा याच्यापेक्षा डबल पटीनं आम्ही इथं कौलापूरवाडा आणि इथं आजूबाजूच्या लोकांच्या वतीने इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन करून याचा फडशा पडवल्याशिवाय राहणार नाही. लोकांचा जीव टांगणीला असताना प्रकल्प उभारू देणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला आहे. यावेळी ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, सुरेश जाधव यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, बेळगाव. गोव्याच्या नजीक असलेल्या मालवाहू जहाजाला शुक्रवारी मोठी आग लागली आहे. गोव्याच्या नैऋत्येत सुमारे 102 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या कंटेनर मालवाहू जहाजाला शुक्रवारी रात्री मोठी आग लागली होती. खराब हवामान आणि मुसळधार पावसासह आव्हानात्मक परिस्थिती असूनही भारतीय तटरक्षक दल व अग्निशमन दलाच्या वतीने ही आग विझवण्यात आली. हे जहाज आंतरराष्ट्रीय सागरी धोकादायक माल घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. खराब हवामान आणि मुसळधार पावसात आंतरराष्ट्रीय सागरी धोकादायक माल वाहून नेणाऱ्या जहाजावर इंडिया कोस्ट गार्ड व अग्निशमन दल यांच्या वतीने आग विझवण्यात आली. हे मालवाहू जहाज गुजरातहून श्रीलंकेच्या कोलंबोच्या दिशेने जात होते.
राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. कॅन्टोन्मेंटमधील नागरी वस्ती महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत आवश्यक असे कागदपत्र जमा करण्यासाठी सूचना DC रोशन यांनी दिल्या आहेत. बेळगाव कॅन्टोन्मेंटमधील नागरी वस्ती महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत करावयाच्या संयुक्त सर्वेक्षणापूर्वी आवश्यक ती कागदपत्रे जमा करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधितांना केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी कॅन्टोन्मेंट गृहनिर्माण क्षेत्र महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत सल्लागार समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. Actually, what was happening is that we could not talk across the table because the state had not formed the commission. So now we have formed. So it is a very good decision. Before 6th, some we can give it to Mujay. No problem. We should at least show progress. Yes. So I will have a word with JS just before we start the meeting. Yes. And I will tell him what we are doing. So I'm sure they will understand. Yes. So if with this meeting as well, which we'll call shortly, with some more information on board, and I would like to conclude this. Please. So anyway, slowly we'll talk to people, and based on their availability, they can come as special invitees, make their representation once, and withdraw the proceeding. They need not be present every time, as long as they can submit their कॅन्टोन्मेंट भागात राहणाऱ्या लोकांची त्यांच्या जुन्या इमारतींवर मालकी आहे आणि त्यांच्याकडे जमिनीवरील मालकीच्या नोंदी नाहीत. त्यांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. नागरी सुविधा देणारे रस्ते, उद्याने आणि धार्मिक स्थळे आणि जागा महापालिकेला मोफत सुपूर्द करण्यासाठी पावले उचलावीत. याबाबत संयुक्त सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी दिली. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. मुंबई गोवा महामार्ग 66 वर कर्नाटकातील शिरूर येथे 2 ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. मुंबई गोवा कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग 66 वर कर्नाटकातील शिरूर येथे दरड कोसळल्याची दुर्घटना ताजी असतानाच याच महामार्गावर पुन्हा 2 ठिकाणी कुमटा जवळील बर्गी व देवगिरा येथे पुन्हा दरड कोसळली आहे. त्यामुळे पूर्णतः या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे कुमटा सिद्धापूर सिरसी राज्यमार्गावर आज दुपारी डोंगर कोसळला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. महामार्गावर कोसळलेल्या या दरडी हटवण्याचे काम IRB कंपनीकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र रस्त्यावरील माती हटवताना दरड कोसळत असल्याने दरड हटवण्याचे काम करणंही धोकादायक बनलंय. बर्गी येथे पडलेली दरड हटवताना अचानक दरड कोसळली. मात्र JCB चालकाच्या सावध भूमिकेमुळे अनर्थ टळलाय. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारवार जिल्ह्यात दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. काळी नदीवर कारवार तालुक्यामध्ये असलेल्या कदरा धरण क्षेत्रामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे धरण तुंबून भरलं असून धरणाचे सर्वच दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला गेलाय. या धरणातून 61,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पल
आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सरोना, मन भाए आराधना। विरामानंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया KMMच्या इम्पॅक्टची बातमी। KMMच्यामुळे मुदगा येथील रस्त्याचं काम सुरू झालं आहे। मुदगा गावातील सरकारी मराठी कन्नड शाळेला व याच मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती। या संदर्भात आमच्या KMM मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला जागरूक करण्याचा प्रयत्न केला होता। याचाच इम्पॅक्ट म्हणून या रस्त्याच्या काम प्रारंभास सुरुवात झाली आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील यांनी KMM मराठीचे आभार मानत तातडीने या कामाला सुरुवात केल्याबद्दल मुदगा ग्रामपंचायत अभिवृद्धी अधिकारी कडेमणी यांचे कौतुक केले आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी या ठिकाणी विद्यार्थ्यांना व इथं असलेल्या गावातील नागरिकांना हॉस्पिटलला जाण्यासाठी जे ह्या रोडवर त्रास होत होते चिखलामध्ये ये जा करतेवेळी, त्या रोडबद्दल आम्ही आपल्या न्यूजच्या माध्यमातून जी बातमी प्रसारित केली होती त्याचा इफेक्ट 8 दिवसातच लागू पडलेला, त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या न्यूजचे आभार मानतो। तसेच हा रोड PDO साहेबांनी 8 दिवसात करून दिले, त्याबद्दल मी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने PDO सरांचे व पुन्हा एकदा आपल्या न्यूजचे आभारी मानतो। शाळेचे विद्यार्थी व आरोग्य केंद्राकडे जाणारे रुग्ण या रस्त्यावरून जाणं त्यांना महाभयंकर कठीण झालं होतं। अशा स्थितीत विद्यार्थी शाळेला जात होते, याची दखल घेत ग्रामपंचायत PDOने कामाला सुरुवात केली आहे। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। श्रावण मासानिमित्त BSc मध्ये डबल डिस्काउंट ऑफर असल्याची माहिती BScचे MD चंद्रशेखर यांनी सांगितले आहे। श्रावण महिन्याच्या निमित्ताने BS चन्नबसप्पा अँड सन्स बुटीकला कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी डबल डिस्काउंट ऑफर असल्याची माहिती BScचे MD BU ಚಂದ್ರಶೇಖರ್ यांनी दिली। ಶುಕ್ರವಾರ ते ಪತ್ರಕಾರ ಪರಿಷदेत बोलत होते। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಮ್ಮ BS ಚನ್ನಬಸಪ್ಪ ಅಂಡ್ ಸನ್ಸ್ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಬ್ರೀಫ್ ಇಂಟ್ರೊಡಕ್ಷನ್ ಹೇಳ್ತೀನಿ। BS ಚನ್ನಬಸಪ್ಪ ಅಂಡ್ ಸನ್ಸ್ 1938 ಅಲ್ಲಿ 1938ರಲ್ಲಿ ನಮ್ಮ BS ಚನ್ನಬಸಪ್ಪನವರ ತಂದೆಯವರಾದಂಥ BS ನಂಜುಂಡಪ್ಪ ಅವರು ಇದನ್ನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದರು। ನಾನಿದು 4ನೇ ಜನರೇಷನ್, ಸೊ ನಮ್ಮ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಜನರೇಷನ್ ಆಲ್ರೆಡಿ 5ನೇ ಜನರೇಷನ್ ರೆಡಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಸೊ ಸಿನ್ಸ್ 1938 ಇಂದ ಇದು ದಾವಣಗೆರೆಯಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಈಗ ಬೆಳಗಾಮಲ್ಲಿ ಸಹ ಶೋರೂಮ್ 2022 ಇಂದ 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು, 2 ವರ್ಷ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ 3ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದು ನಮ್ಮ ಒಂದು ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಸೇಲ್ ಅಥವಾ ಒಂದು ಇದು 1994 ಇಂದ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 30 ಇಯರ್ಸ್ ಇಂದ ಇದು ನಾವು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಅಂದರೆ ನಮ್ಮ BScಯಲ್ಲಿ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಪ್ರತಿದಿನನೂ ಸಹ ಆಲ್ರೆಡಿ ಒಂದು 10% ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಇರುತ್ತೆ। ಆ 10% ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಅಂತಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಂಪನಿಯ MRP ಇರುತ್ತೆ, ಆ MRP ಮೇಲೆ ನಾವು 10% ಡಿಸ್ಕೌಂಟ್ನ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಕೊಡ್ತೀವಿ। ಸೊ ಆ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಮೇಲೆ ಈಗ ಮತ್ತೆ ನಾವು 1 ತಿಂಗಳ ಕಾಲ ಅಡಿಷನಲ್ ಮತ್ತೆ 10% ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಕೊಡ್ತೀವಿ। ಸೊ ಆ 10% ರೆಗ್ಯುಲರ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಪ್ಲಸ್ ಈ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಟೈಮಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಅಡಿಷನಲ್ 10% ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್। ಸೊ ಈ ಟೈಮಲ್ಲಿ ಈ ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ನಾವು 10% ಪ್ಲಸ್ 10%ನ ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಆಫರ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ। ಇದು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಶ್ರಾವಣ ಹಬ್ಬದ ಮುಂಬರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಹಬ್ಬಗಳಿಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ಗೂ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಒಂದು ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ 15 ದಿವಸ ಮುಂಚೆ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಶ್ರಾವಣ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆದಮೇಲೆ ಸುಮಾರು ಅವಾಗ ಒಂದು 15 ದಿವಸ 1 ತಿಂಗಳ ಕಾಲ ಇದು ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ನ ನಾವು ಸೇಲ್ ಆಫರ್ನ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ। ಸೊ ಇದು ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಅಂತಂದರೆ ಬಾಕಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಸೇಲ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಟಾಕ್ ಕ್ಲಿಯರೆನ್ಸ್ ಸಲುವಾಗಿ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಸೇಲ್ನ ಆಫರ್ ಆಗ್ತಾರೆ। ಬಟ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ BScಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೊಸದಾಗಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಫ್ರೆಶ್ ಸ್ಟಾಕ್ ಮೇಲೆ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಆಫರ್ ಕೊಡ್ತೀವಿ। ಸೊ ಕಸ್ಟಮರ್ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರಾಗಲಿ ಅಥವಾ ಮದುವೆ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಹೊಸ ಸ್ಟಾಕ್ ಮೇಲೆ ಫ್ರೆಶ್ ಸ್ಟಾಕ್ ಮೇಲೆ ನಾವು ಈ ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಆಫರನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ದೀವಿ। ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಓಲ್ಡ್ ಸ್ಟಾಕ್ ಕ್ಲಿಯರೆನ್ಸ್ಗಾಗಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹಳೆ ಸ್ಟಾಕ್ನ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಆಗಲಿ ಮಾಡೋದಿಲ್ಲ। ಇದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಹ ಫ್ರೆಶ್ ಸ್ಟಾಕ್ ಹೊಸ ಸ್ಟಾಕ್ ಮೇಲೆ
ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಒಂದು ಬೆನಿಫಿಟ್ ಆಗೋಂಥ ಆಫರ್ನ ಕೊಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಈ ಆಫರ್ ಯಾವ ಥರ ವರ್ಕ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ, ನಾವು ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ನಮ್ಮ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರರ್ಸ್ಗೆ ಸಪ್ಲೈಯರ್ಸ್ಗೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ. ಸೊ ಅವ್ರಿಗೂ ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಂದು ಸರಿ ಅವ್ರೂ ಒಂದು ಅವರೇಜ್ 5% ಸ್ಪೆಷಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್, ಅವ್ರ ಮಾರ್ಜಿನ್ ಪ್ರಾಫಿಟ್ನಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ವಿತೌಟ್ ಪ್ರಾಫಿಟ್ ಒಂದು 5% ನಮಗೆ ಈಗ ಈ ಟೈಮಲ್ಲಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಂದೇಳಿ ಅವರಿಂದ ಒಂದು 5% ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಕಸ್ಟಮರ್ ಸಪ್ಲೈಯರಿಂದ ಮತ್ತು ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರರಿಂದ ತೊಗೊತೀವಿ. ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದನೂ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಾಫಿಟಲ್ಲಿ ನಾವು ಬಿಟ್ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು 5% ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿ ಎರಡನ್ನೂ ಸೇರಿ ಆ ಒಂದು ಅಡಿಷನಲ್ 10%ನ ನಾವು ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಪಾಸ್ ಆನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ಇದು ಒಂದು ಜೆನ್ಯೂನ್ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಬೆನಿಫಿಟ್ ಆಗೋಂಥ ಒಂದು ಅವಕಾಶ. ನಾವು ಸುಮಾರು ಲಾಸ್ಟ್ 30 ವರ್ಷದಿಂದ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಈ ಒಂದು ಸದಾವಕಾಶನ ಎಲ್ಲ ಕಸ್ಟಮರ್ಸು ಪಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತಂದು ಹೇಳಿ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಸೊ ಇದು ನಾವು ನಾಳೆ 21ನೇ ತಾರೀಕು ಜುಲೈ 21ರಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿ ಇನ್ನು ಎಂಡ್ ಡೇಟ್ ನಾವಿನ್ನು ಫಿಕ್ಸ್ ಆಗಿಲ್ಲ, ಸುಮಾರು 1 ತಿಂಗಳ ಕಾಲ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ನಾಳೆ 21 ಜುಲೈ ಭಾನುವಾರದಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೊಸ ಸ್ಟಾಕ್ ಮೇಲೆ ಈ ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌंट ऑफर ನಾವು ನಡೆಸಿಕೊಡ್ತೀವಿ. 1938 साली दावणगिरीमध्ये सुरू झालेल्या BS चन्नबसप्पा अँड सन्सने दरवर्षी या प्रकारची सवलत दिली आहे. गेल्या 2 वर्षांपासून ही सवलत बेळगावमध्ये देखील उपलब्ध आहे. याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेत इराणा शिवशेट्टींसह इतर उपस्थित होते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. तिलकवाडी येथील महात्मा फुले उद्यानाचे संरक्षक भिंत 100 ते 150 फूट परत कोसळले आहे. टिळकवाडी मंगळवार पेठ महात्मा फुले उद्यानाची पुन्हा संरक्षक भिंत कोसळली आहे. गेल्या 8 दिवसांपूर्वी टिळकवाडी मंगळवार पेठ व बुधवार पेठ मध्ये असलेल्या महात्मा फुले उद्यानाची संरक्षक भिंतीचा थोडासा भाग ढासळला होता. हे KMM मराठी न्यूजच्या माध्यमातून या संरक्षक भिंती संदर्भात प्रशासनाला जाग आणण्याचे कार्य केले होते. पण याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे पुन्हा ही संरक्षक भिंत जवळपास 100 ते 150 फूट ढासळली आहे. यामुळे महात्मा फुले उद्यान व सायन्स पार्क आता उघड्यावर आला आहे. या संदर्भात आपल्या प्रतिनिधींनी या उद्यानाची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर पाहूयात. नमस्कार मित्रांनो, आज आपण टिळकवाडी येथील मंगळवार पेठ इथे असलेल्या महात्मा फुले उद्यानासमोर आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण या संरक्षण भिंतीचे सविस्तर माहिती दिली होती. या संरक्षण भिंत कोसळून या उद्यानाची एक बाजू खरोखर भिंत नसल्यामुळे एक वेगळ्या रूप धारण केलं होतं. आज तुम्ही पाहू शकता तर जवळजवळ 100 ते 150 फूट ही भिंत कोसळलेली आहे. संरक्षण भिंत मेन या उद्यानाचं संरक्षण असतं आणि हीच भिंत आज पाहू शकता तुम्ही या ठिकाणी उद्यानामध्ये भिंत संरक्षण भिंत कशा पद्धतीने कोसळलेली आहे. तुम्ही पाहू शकता मागच्या वेळेला आपण हेच दृश्य दाखवले होतं आणि या ठिकाणी मंगळवार पेठ हा बोर्ड देखील होता. हा बोर्ड देखील आज हा बोर्डसुद्धा खाली पडलेला आहे आणि जवळजवळ 100 फुटाच्या अंतरावर ही संरक्षण भिंत कोसळलेली आहे. आणि या संदर्भात आपण महानगरपालिकेला सूचनाही केली होती की या संरक्षण भिंतीचे काहीतरी पर्याय करून हा भाग बांधून घ्या असेही सांगण्यात आलं होतं. लोकप्रतिनिधी या ठिकाणी रमाकांत दादा कुंडुस्कर सह समाजसेवक सूरज सह इतर अनेकांनी या ठिकाणी भेट दिली होती आणि आता या ठिकाणी सूरज यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया मांडलेली आहेत, तुम्ही ऐकलाच. तर अशाच पद्धतीने ह्या ठिकाणी बेळगाव शहरातील एक स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराची स्थिती, तर या एक बाजूला स्मार्ट सिटी अंतर्गत उद्यानं निर्माण केली जातात. तर या ठिकाणी लीजवर दिलेले लीज अर्धवट असतेवेळी हा लीज दिलेला सायन्स पार्क अर्धवट आहे. त्याच सायन्स पार्कच्या बाजूलाची जी भिंत आहे ते ही कोसळलेली आहे, ती पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी जर अद्याप या कंपाऊंडकडे लक्ष दिले गेलं नाही तर जवळजवळ 500 ते 1000 फूट असलेली ही भिंत पूर्णपणे कोसळू शकते, यात शंका नाही. मी महादेव पवार, KMM मराठी न्यूज, बेळगाव. या उद्यानामधील सायन्स पार्क PVG ग्रुपला अभिवृद्धीसाठी देण्यात आले होते, पण काही कारणास्तव गेल्या 4 वर्षांपासून याची दुरावस्था पाहायला मिळते. या संदर्भात KMM मराठी मार्फत विशेष रिपोर्ट ही जनतेसमोर सादर करण्यात आला होता, पण मनपा आयुक्ताने अद्याप याकडे लक्षच दिलं नाही. यामुळे पुन्हा ही भिंत 100 ते 150 फूट कोसळली आहे. ही भिंत त्याच वेळेला बांधून घेतली असती तर हा प्रसंग आलाच नसता.
ही भिंत बांधून या उद्यानाचं संरक्षण करावे अशी मागणी या भागातील समाजसेवक सूरज गवळी यांनी केली आहे. नमस्कार. काही मागच्या आठवड्यामध्ये ह्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी रमाकांत दादा कुंडुसकर आणि काही सोशल वर्कर सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्हिजिट केली होती गार्डनमध्ये आणि महानगरपालिकेला जागरण करण्याचं काम केलं होतं की ही भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे, तरी या ठिकाणी कोणी त्याच्यानंतर लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आता बघता की तुम्ही संपूर्ण जवळपास 100 ते 150 फूट ही भिंत पूर्ण कोसळलेली आहे. अजूनही थोडा काही भाग आहे तो पडण्याच्या मार्गावर आहे, तरी महानगरपालिकेनं जागरूकता दाखवून आता त्वरित इथं दखल घेऊन ह्याची पूर्णतः करावी. कारण रस्ता लहान असल्यामुळे गाडी जाण्यासाठी पण रस्ता हे होत आहे आणि पूर्ण बांधकाम एक साईडला पडल्यामुळे मंगळवार पेठ या नावाचा फलक देखील या ठिकाणी पडून पूर्ण त्याची विल्हेवाट लागून गेलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं त्वरित, अजून पाऊस भरपूर असल्यामुळे अजूनही काही भाग पडण्याच्या मार्गावर आहे, तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी. या उद्यानामध्ये आरोग्य चिकित्सालय सह सुविधा स्मार्ट सिटी अंतर्गत उद्यानामध्ये निर्माण करण्यात आलेत. तर एका बाजूला सायन्स पार्क आहे, पण सायन्स पार्कची दुरावस्था झाल्याचंही चित्र पाहायला मिळतं. आता तरी प्रशासनाला जाग येईल का हे आता येणारा काळच सांगेल. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. बेळगावमध्ये पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करावे असे आदेश महापौर सविता कांबळे यांनी दिले आहे. बेळगाव शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत असून पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना महापौर सविता कांबळे यांनी दिल्या. बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात शनिवारी झालेल्या पावसाळी खबरदारीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. कालवे वाहणाऱ्या परिसरात घरे बांधली असल्यास ती तत्काळ रिकामी करून सखल भागामध्ये घरे असणाऱ्यांसाठी योग्य ठिकाणी तात्पुरते देखभाल केंद्र सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. आता पुन्हा एकदा नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर. पश्चिम घाटात मुसळधार पावसाने राकसकोप जलाशय तुडुंब भरला. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची सुटली समस्या. आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिली माहिती. सांगली जिल्ह्यातील मालगाव ठिकाणी वारकऱ्यांना मारहाणीत 3 जण गंभीर जखमी. जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात करण्यात आले दाखल. बेळगाव जिल्ह्यात 421 केअर सेंटरची केली पूर्वतयारी. महसूल, पोलीस व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर घेतली बैठक. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली माहिती. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी.